रितेश ऑप्टिक्स कम्प्युटरद्वारे डोळे तपासणी। ॲड्रेस परिश्रम बिल्डिंग, गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी, नवीन पोसरी रोड, मोहपाडा, रसायनी। टोपरा दत्तात्रय शिंदे। भिवंडीचा काश्मीर व्हायला वेळ लागणार नाही, हिंदू जनजागृती सभेत दिनेशदादा पाटील यांचा इशारा। भिवंडी ग्रामीण येथील श्री महाकाल फार्म हाऊस, जुना खांदी, कांबे रोड येथे अखिल आर्यव्रत संघ आंतरराष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने भव्य हिंदू जनजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेला शेकडो हिंदू बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष दिनेशदादा पाटील यांनी आपल्या परखड भाषणातून भिवंडीतील बदलती लोकसंख्या, लव जिहाद, गोवंश हत्या, श्री मलंग मच्छिंद्रनाथ मुक्ती आंदोलन तसेच हिंदू समाज संघटन यांसारख्या विविध मुद्द्यांवर भाष्य केले। आज हिंदूंनी जागे होण्याची गरज आहे। प्रत्येक गावात हिंदू धर्म जागृत सभा घेऊन समाज जागृती अभियान राबवले जाईल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली। कार्यक्रमात विशाल पाटील यांची ठाणे जिल्हा महामंत्री व पालघर जिल्हा पालक म्हणून नियुक्ती करण्यात आली। तसेच शेकडो कार्यकर्त्यांनी आंतरराष्ट्रीय बजरंग दलात प्रवेश केला। यावेळी राकेश खराडे, कोकण प्रांत सोशल मीडिया प्रमुख, जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, संघटक मंत्री राजन टेकडीकर, जिल्हा मंत्री विशाल जसवाल, राकेश रायचुरा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। प्रभात लाईव्हसाठी भिवंडी ब्युरो रिपोर्ट।